रशियातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पुतीन यांचा विजय झाला आहे। त्यांना एकूण मतांच्या तब्बल 88% मते मिळाली आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जोसेफ स्टॅलिन नंतर गेल्या 200 वर्षातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे ते नेते ठरले आहेत। पुतीन गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत आहेत। 71 वर्षे पुतीन यांनी आजन्म सत्तेत राहण्याची तरतूद केली आहे। तूर्तास ते 6 वर्षांसाठी अध्यक्षपदी राहणार आहेत। रशियामधील अध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ औपचारिक होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही, कारण पुतीन यांच्या विरोधात कोणताही सक्षम प्रतिस्पर्धी उभा नव्हता। पुतीन यांचे विरोधक एकतर परदेशात पळून गेलेत किंवा त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे। पुतीन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे अलेक्सी नावाल्नी यांचा काही दिवसांपूर्वी रशियाच्या दुर्गम भागातील एका तुरुंगामध्ये गुढ मृत्यू झाला होता। त्यामुळे पुतीन यांचे विरोधक एकतर देश सोडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो असं चित्र आहे। निवडणुकीतील विजयानंतर पुतीन यांनी युक्रेनबाबत बोलताना तिसऱ्या महायुद्धाची भाषा केली होती। या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या पुन्हा सत्तेत येण्याने जगावर काय परिणाम होतील हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पुतीन हे राष्ट्रवादाचे प्रतीक आहे। त्यांना पुन्हा सत्तेत येण्यामुळे जगभरातील राष्ट्रवादी शक्तींना अधिक चेव येईल। जगात आज जी काही अशांतता निर्माण झाली आहे ती येत्या काळात शमणार नाही। पुतीन यांच्या सत्तेत राहिल्याने अशांततावादी तत्वांना अधिक बळ मिळेल। त्याचे परिणाम जागतिक राजकारणावर पाहायला मिळतील। पुतीन यांचे पुन्हा अध्यक्ष होणे हे लोकशाही समोरील आव्हान ठरणार आहे, कारण पुतीनच्या दाव्यानुसार देशातील जनता त्यांच्याच पाठीशी उभी आहे। त्यामुळे त्यांना भरभरून मतं देण्यात आली आहे। पुतीन हे मतपेढीतून सत्तेत येणे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। रशियात निवडणुका पार पडल्या पण प्रबळ प्रतिस्पर्धी नाही, विरोधी पक्ष नाही, विरोधकांना डोकं वर काढायला कोणतीच संधी नाही। त्यामुळे रशिया निवडणुका एक प्रकारची थट्टाच आहे। पुतीन हे मतपेढीतून सत्तेत येणे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। रशियात निवडणुका पार पडल्या पण प्रबळ प्रतिस्पर्धी नाही, विरोधी पक्ष नाही, विरोधकांना डोकं वर काढायला कोणतीच संधी नाही। त्यामुळे रशिया निवडणुका चीन देखील असाच कित्ता गिरवत आहे। 2 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे। युक्रेन युद्धाने रशियाला चांगलेच थकावले आहे, पण आता युक्रेनला देखील पश्चिमी देशांची मदत कमी होऊ लागली आहे। पुतीन यांनी अध्यक्षपदावर पुन्हा ठाण मांडली असल्याने ते युक्रेनबाबत अधिक आक्रमक होते। गेल्या 2 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे। युक्रेन युद्धाने रशियाला चांगलेच थकावले आहे, पण 2014 मध्ये रशियाने जसा क्रिमियाचा घास गिळला तसाच युक्रेन पूर्ण ताब्यात घेण्यासाठी पुतीन जोर लावू शकतात। अशा वेळी अमेरिका आणि युरोपीय देश गप्प बसणार नाही। रशियाला चीन आणि इराण सारख्या देशांची साथ मिळाल्यास पुतीन यांच्या शब्दात सांगायचं झालं तर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटू शकतं। तिसऱ्या महायुद्धाचा भारतावर काय परिणाम होईल पाहूया। रशियाचे पुतीन हे भारताचे मित्र आहेत। त्यांच्या पुन्हा सत्तेत येण्यामुळे भारताचे एक प्रकारे फायदाच होईल, पण या संदर्भात जास्त काही प्रभाव पडणार नाही। भारत आणि रशियामध्ये जे धोरण होतं तेच पुढे चालणार आहे। मात्र रशियाने युक्रेनबाबत आक्रमक पवित्रा घेतलाच तर यावर भारत काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे। धन्यवाद। अशाच विविध विषयांवर माहितीसाठी बघत राहा फक्त जय महाराष्ट्र।